महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज गाजत वाजत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सादर केलाय। सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केलाय। तसेच माढा लोकसभेसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपा पार्टीसह महायुतीमधील मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार राम सातपुते म्हणाले, आपल्या सोलापूरची भूमी अभिमानाची भूमी आहे। या जिल्ह्याच्या मातीत अनेक व्यक्तिमत्व आजवर घडली, त्यांना जनतेने मनापासून स्वीकारलं। अशा सोलापूरच्या भूमीची सेवा करण्याची संधी पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मला दिली। त्यांचा हा विश्वास ठरवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। सोलापूर जिल्ह्यातील तमाम मायबाप जनतेला, भारत मातेच्या सेवेसाठी शहीद झालेल्या या भूमीतल्या शूरवीरांना, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला, व्यक्तीला मी मनापासून वंदन करतो। सोलापुरातली जनता माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांची सेवा करण्याची संधी मला देतील यात शंका नाही। या उमेदवारीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व आराध्य दैवत आणि शक्तिपीठांच्या आशीर्वादानं मी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सोलापूरकरांच्या सेवेसाठी पहिलं पाऊल टाकलंय, असं राम सातपुते यावेळी म्हणाले। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचं सहकुटुंब त्यांनी दर्शन घेतलं। यावेळी सोलापूरकरांच्या सेवेसाठी बळ देण्याची प्रार्थना श्री सिद्धरामेश्वरांच्या महाराजांच्या चरणी केली। त्यांच्या दर्शनाने एक ऊर्जा मिळाली, असं भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी म्हटलं।